नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझमेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित चाचणी क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विषय मराठी. प्रश्न पहिला, पर्यावरण संरक्षण करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी 2 घोषवाक्य तयार कर. उत्तर, पृथ्वीची खरी संपदा स्वच्छ जल, स्वच्छ वायू, स्वच्छ मृदा. उज्ज्वल भविष्याचे एकच धोरण, पर्यावरणाचे करा रक्षण. प्रश्न दुसरा, तुला दूरदर्शनवरील आवडलेल्या जाहिरातीविषयी पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने माहिती लिही. 1. जाहिरातीचा विषय कोणता आहे? उत्तर, जलसुरक्षा अभियान. 2. ती जाहिरात तुला आवडण्याचे कारण? उत्तर, या जाहिरातीतून पाण्याचे महत्त्व तसेच पाणी बचतीचा संदेश देण्यात आला आहे. प्रश्न तिसरा, नदी व झाड एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद थोडक्यात लिही. नदी, ही माणसे किती स्वार्थी आहेत. प्रथम माझा वापर करतात आणि त्यांचे स्वार्थ संपले की मला दूषित करतात. झाड, ही माणसे अशीच आहेत. मी त्यांना फळे, फुले, सावली, शुद्ध हवा देतो, तरीही त्यांचे स्वार्थ संपले की माझे अस्तित्व नष्ट करण्यास मागे पुढे पाहत नाही. नदी, आपल्यामुळे माणसांना किती फायदा होतो, तरीही ही माणसे आपल्याला त्रास देतात. प्रश्न चौथा, पाणी बचतीसाठी करावयाचे 2 प्रयत्न लिही. उत्तर, पाण्याचा अपव्यय टाळावा. 2. कमीत कमी पाण्याचा वापर करावा तसेच पाण्याचा पुनर्वापर करण्याकडे अधिक भर द्यावा. प्रश्न पाचवा, खालील शब्दांमधून गटात न बसणारा शब्द वेगळा काढून लिही. 1. ईमेल, मेसेज, डाकघर, पत्र. तर गटात न बसणारा शब्द आहे डाकघर. 2. पोस्टमन, पत्ता, मायना, दिनांक, आशय. गटात न बसणारा शब्द आहे पोस्टमन. प्रश्न 6, कोरोना काळात तुला किंवा तुझ्या कुटुंबियांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले? उत्तर, लॉकडाऊनमुळे आमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. शाळा बंद असल्यामुळे माझे तसेच दादाचे शैक्षणिक नुकसान झाले. प्रश्न 7, तुम्ही बोलत असलेल्या किंवा तुमच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेतील 2 शब्द लिही. 1. बापूस. 2. आमका. आता आपण इंग्रजी विषयावर आधारित चाचणी क्रमांक 3 अभ्यासूया. क्वेश्चन नंबर 1. Use a prefix or a suffix to make a new word out of the word in brackets. Compare the sentence with it. 1. I say it's impossible. 2. I like this town. The people are very helpful. 3. Today's football match was very enjoyable. 4. Don't play with sharp knife. It is dangerous. 5. It was very joyful activity. Question number 2. Answer the following questions. 1. Which things are required in a first aid box? Answer. A basic first aid kit may contain 1. Plasters in a variety of different sizes and shapes. 2. Small, medium size and large sterile gauze dressing. 3. Crepe rolled bandages, safety pins, tweezers, scissors, cotton, antiseptic cream, painkiller tablet, etc. Question number 2. How will you treat the following? 1. A person who feels faint. Answer. I will sprinkle some water on that person's face. Even if he is not awakened, I will make him to smell some strong aroma. I will help him to review. Question number 2. A person met with an accident.
Answer. First, I shall try to help that person and make him aside from that accident place. I will call ambulance, or if possible I will take that person into the hospital. 3. How would you treat a scrapped knee? Answer. First, I will wash the wound with water. Then I will apply Dettol or Sevlan antiseptic lotion to clean the wound. After cleaning it, I will apply antiseptic cream, or if it require, I will bind the wound. Question number 3. Identify the name of different graphs. Histogram, subdivide bar graph, pie diagram means pie chart, लाइन ग्राफ. ही सर्व उत्तर आपण एकत्रित लिहूया. आन्सर. हिस्टोग्राम, सब डिवाइड बार ग्राफ, पाई डायग्राम, लाइन ग्राफ. क्वेश्चन नंबर 4. राइट एनी 4 important parts of a computer. आन्सर. CPU, मॉनिटर, कीबोर्ड, माउस एक्सेट्रा. आता आपण हिंदी विषयावर आधारित चाचणी क्रमांक 3 अभ्यासूया. गद्य विभाग. प्रश्न पहला. कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण करो. तो बच्चों, यह गद्य खंड पढ़कर आपको नीचे दिए गए प्रश्नों के उत्तर लिखने हैं. 1. संजाल पूर्ण करो. डॉक्टर कलाम का सम्मान. उत्तर. भारत रत्न, राष्ट्रपति पद. 2. उपयुक्त गद्य खंड पढ़कर एक शब्द में उत्तर दो. डॉक्टर कलाम इन नाम से प्रसिद्ध थे. उत्तर है मिसाइल मैन. डॉक्टर कलाम ने अपने पिता से ये गुण विरासत में पाए. उत्तर है ईमानदारी और आत्म अनुशासन. 3. विज्ञान शाप या वरदान. इस विषय पर अपने विचार 4 से 5 पंक्तियों में लिखिए. तो इस तरह से आपको विज्ञान शाप या वरदान इस विषय पर अपने विचार लिखने हैं. पद्य विभाग. 1. निम्नलिखित पद्यांश पढ़कर संजाल पूर्ण करो. हमें इनकी तरह हिल मिलकर रहना है. उत्तर है पर्वत, पेड़. 2. निम्न शब्दों के लिए कविता में प्रयुक्त पर्यायवाची शब्द लिखो. माटी यानी मिट्टी, लक्ष्य यानी मंजिल. 3. पेड़ों का महत्व 4 से 5 वाक्यों में लिखो. तो इस तरह से आपको पेड़ों का महत्व लिखना है. व्याकरण विभाग. 1. अनुसार काल परिवर्तन करो. 1. पिताजी दिल्ली जाते हैं. यह वाक्य आपको अपूर्ण वर्तकाल में बनाना है. उत्तर है पिताजी दिल्ली जा रहे हैं. 2. पेड़ पर फूल आए थे. यह वाक्य आपको सामान्य भविष्य काल में बनाना है. उत्तर है पेड़ पर फूल आएंगे. 2. रिक्त स्थान पर उचित कारक चिन्ह लिखो. दादी बच्चों को कहानी सुनाती है. 2. गाड़ी ठीक समय पर आ रही है. 3. अर्थ के आधार पर निम्नलिखित वाक्य का प्रकार पहचानो. मेरा चित्र ठीक से बना ही नहीं तो मैं किस बात के पैसे दूं. उत्तर है प्रश्नार्थक वाक्य. उपयोजित लेखन. 1. निम्नलिखित विषय पर 60 से 70 शब्दों में निबंध लिखो. मेरा देश. मुद्दे है प्रस्तावना, प्रकृति वर्णन, देश की संस्कृति, महान विभूतियाँ, अन्य देशों से अलग, विविधता में एकता, विश्व को ज्ञान देने वाला, उपसहार. तो इस तरह से आपको मेरा देश इस विषय पर कुछ पंक्तियां लिखनी है. आता आपण विषय विज्ञानावर आधारित चाचणी क्रमांक 3 अभ्यासूया. प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. श्राव्यातीत ध्वनीची वारंवारिता टिंबटिंब असते. उत्तर आहे 20,000 पेक्षा जास्त. 2. बटाट्यांना कोंब येऊन ते नासू नयेत यासाठी टिंबटिंबचा वापर करतात. उत्तर आहे
किरणीयन. 3. कॅल्शियमची रासायनिक संज्ञा टिंबटिंब आहे. उत्तर आहे Ca. प्रश्न पहिला ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सोबतच्या आकृतीतील तारकासमूह ओळखा. तर शेजारी दिलेल्या चित्रामधील जो तारकासमूह आहे त्याचे नाव आहे वृश्चिक तारकासमूह. 2. पुढील कोडे सोडवा. 1. पेट्रोलियमपासून मिळणारा एक घटक पदार्थ. उत्तर आहे केरोसिन. 2. नैसर्गिक वायूंचा मुख्य घटक. उत्तर आहे मिथेन. 3. निसर्गनिर्मित अपमार्जकाची उदाहरणे लिहा. उत्तर रिठा व शिकेकाई ही नैसर्गिक अपमार्जके आहेत. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. असे का घडते? सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो. उत्तर सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. या अधिक अंतरामुळे सूर्यप्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचा प्रकाश आपल्यापर्यंत येतो. म्हणून सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो. 2. जास्वंदी फुलाच्या उभ्या छेदाची आकृती काढून भागांना नावे द्या. तर या प्रकारे तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद ही आकृती काढून त्याच्या भागांना नावे द्यायची आहेत. 3. चित्रातील प्राण्याचे नाव द्विनाम पद्धतीने लिहा. तर दिलेल्या चित्रातील जी प्रजाती आहे तिचे नाव आहे गाय व जाती आहे बोस टॉवरस. 4. ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत किती नक्षत्रे येतात? पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात. याचा अर्थ काय? उत्तर ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत 9 नक्षत्र येतात. पावसाळ्यात म्हणजेच जून महिन्यात साधारणपणे 7 किंवा 8 तारखेला मृग नक्षत्र लागते. याचा अर्थ असा की पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. 5. टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय? उत्तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक आहेत. हे घटक दातांवरील घाण दूर करतात. दातांना पॉलिश करण्याचे काम या घटकांमुळेच होते. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडचा उपयोग होतो. हे फ्लोराईड दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते. 6. खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात? 1. विरघळणे. तर विरघळणे हे उपयुक्त बदल, शीघ्र होणारा बदल तसेच भौतिक बदल आहे. 2. आकाशातून उल्का पडणे हे नैसर्गिक बदल तसेच अनावर्ती बदल आहे. 7. एखादी जड वस्तू जमिनीवरून वर उचलताना कोणत्या स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होते ते लिहा. उत्तर जमिनीवरून जड वस्तू वर उचलताना हातातील व पायातील अस्थिस्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण होते. 8. एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते, नंतरच्या 40 सेकंदात 80 मीटर अंतर पार करते व अंतिम 20 सेकंदात 45 मीटर अंतर पार करते. तर सरासरी चाल काढा. तर आपल्याला हे गणित सोडवायचे आहे. तर व्यक्तीने जे कापलेले एकूण अंतर आहे ते आहे 100 मीटर, 80 मीटर व 45 मीटर यांची बेरीज केली असता उत्तर येते 225 मीटर. त्याचबरोबर हे अंतर पार करण्यासाठी व्यक्ती जो लागलेला वेळ आहे तो अनुक्रमे 40 सेकंद अधिक 40 सेकंद अधिक 20 सेकंद, बेरीज येते 100 सेकंद. तर आपल्या सरासरी चाल काढायची आहे. तर सरासरी चाल काढण्याचे सूत्र आहे एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागलेला वेळ. तर 225 भागिले 100 उत्तर येते 2.25 मीटर प्रति सेकंद. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. चुंबकीय बलरेषाचे गुणधर्म आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. उत्तर चुंबकीय बलरेषाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. 1. चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडण्या असून फॅरेडेने चुंबकीय आकर्षण व प्रतिकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची संकल्पना मांडली. 2. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. हा दक्षिण ध्रुव त्याच किंवा दुसऱ्या चुंबकाचाही असू शकतो. 3. चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंगसारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. 4. चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. 5. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. 6. चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणारी संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते.
2. पुढील तक्ता पूर्ण करा. सल्फ्युरिक आम्ल या संयुगाचे रेणुसूत्र आहे H2SO4 व यात संयुगातील समाविष्ट मूलद्रव्यांची नावे आहेत हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन. 2. धुण्याचा सोडा या संयुगाचे रेणुसूत्र आहे Na2CO3 या संयुगातील समाविष्ट मूलद्रव्यांची नावे आहेत सोडियम, कार्बन, ऑक्सिजन. 3. साखर या संयुगाची रेणुसूत्र आहे C12H22O11 या संयुगातील समाविष्ट मूलद्रव्यांची नावे आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. 3. तुळस, आवळा, कडुनिंब या वनस्पतींचे औषधी उपयोग लिहा. उत्तर. तुळस तणाव कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तुळशीचा काढा सर्दी खोकल्यावर रामबाण मानला जातो. आवळ्यामध्ये C जीवनसत्व असते. हे जीवनसत्व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. कडुनिंब आयुर्वेदानुसार दातांच्या आणि तोंडातल्या इतर आजारांसाठी कडुनिंब सर्वोत्तम आहे. कडुनिंब शरीरात उष्णता निर्माण करतो. ही उष्णता तुमच्या शरीरात तीव्र ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सहाय्यक आहे. खालील ओघ तक्ता पूर्ण करा. तर खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला दिलेला ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. 5. किण्वन म्हणजे काय? या क्रियेमध्ये पदार्थात कोणते बदल होतात? दैनंदिन जीवनात किण्वन प्रक्रियेने कोणकोणते पदार्थ बनवले जातात? 1. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थांत रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबणे किंवा कुजणे असे म्हणतात. या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात. हे वायू पदार्थांचे आकारमान वाढवतात. उदाहरणार्थ पाव, इडली यांची पिठे फुगणे. हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. 3. दुधाचे दही बनवणे, फळे व धान्य यांपासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, तसेच ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. आता आपण इतिहास व भूगोल विषयावर आधारित चाचणी क्रमांक 3 अभ्यासूया. खालील प्रश्न वाचा. उत्तराचा योग्य पर्याय गोल कर. 1. पुढीलपैकी कोणत्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते? उत्तर आहे हैदर अली. 2. पुढीलपैकी भिल्लम पाचवा राजाची राजधानी कोणती होती? उत्तर आहे देवगिरी. 3. अमृतानुभव या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणी केली? उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. 4. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर आहे शिवनेरी. 5. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे. तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर नाही आहे, त्यामुळे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न दुसरा. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 1. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. हे विधान बरोबर आहे. 2. न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येते. हे विधान चूक आहे. 3. शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. हे विधान बरोबर आहे. 4. आपल्याला बेकायदेशीर अटक करता येते. हे विधान चूक आहे. 5. बाळाजी मूळचा कोकणातील होता. हे विधान बरोबर आहे. प्रश्न तिसरा. कालरेषा पूर्ण करा. इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना, तर बहमनी राज्याची स्थापना इसवी सन 1347 मध्ये झाली आहे. इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर कृष्णदेवराय बसला, तर मुघल सत्तेची स्थापना ही इसवी सन 1526 मध्ये झाली. अशा रीतीने तुम्ही कालरेषा पूर्ण करू शकता. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. शिवाजी महाराजांवर वीर माता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा. उत्तर. वीर माता जिजाबाई शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले. 2. संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असलेली माहिती लिहा. उत्तर.
संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत. त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. 3. इतिहासातील विविध साधनांचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर: इतिहासातील साधनांचे एकूण 3 प्रकार आहेत. 1. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. भौतिक साधने: किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, ताम्रपट, नाणी या साधनांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. लिखित साधने: राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बकरी, तवारीख या साधनांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो. मौखिक साधने: लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत असलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मितके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. 4. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर: महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. प्रश्न 5. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. संविधान: देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रितपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. 2. राजकीय न्याय: संविधानाच्या उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. यापैकीच राजकीय न्याय हा एक प्रकार आहे. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. विषय भूगोल. प्रश्न 1. गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. 1. हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते. उत्तर आहे विरळ. 2. पृथ्वीचा आस कललेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. प्रश्न 2. पुढील तक्ता पूर्ण करा. अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात. रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखेच असते तर प्रत्येक अक्षवृत्ताचे माप सारखे नसते. 3. लगतच्या 2 अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते तर लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखे नसते. 4. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात तर रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात. प्रश्न 3. साखळी पूर्ण करा. तर खाली जलचक्राची साखळी दिलेली आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर या प्रकारे तुम्ही जलचक्राची साखळी पूर्ण करू शकता. प्रश्न 4. खालील नकाशाचे निरीक्षण करा व त्यासाठी योग्य सूची तयार करा. तर खाली एक नकाशा दिलेला आहे व त्याची तुम्हाला सूची तयार करायची आहे. बाजूला दिल्याप्रमाणे तुम्ही सूची तयार करू शकता. खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा. तर खाली मला एक याप्रमाणे आलेख पेपरवर रेषालेख तयार करायचा आहे. तुम्ही याप्रमाणे तयार करू शकता. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. 1. मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. उत्तर: मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यातील तापमान सुमारे 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस असते. मोसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. 2. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. उत्तर: दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. त्यामुळे येथील हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. म्हणून ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. 3. पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. उत्तर:
वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांच्यापासून विविध उत्पादने घेणे, त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व आपला उदरनिर्वाह चालवणे या गोष्टी पशुपालनामुळे शक्य होतात. म्हणून पशुपालन व्यवसाय हा शेतीला पूरक ठरतो. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. नकाशाची अंगे कोणती? उत्तर. नकाशाची अंगे पुढीलप्रमाणे आहेत. 1. नकाशाचा हेतू. 2. नकाशातील प्रदेश. 3. नकाशाचे प्रमाण. 4. सांकेतिक चिन्हे व खुणा. 2. हवेची अंगे कोणती? उत्तर. तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची मुख्य अंगे आहेत. 3. क्षेत्रबेट अभ्यास पद्धतीची माहिती लिहा. उत्तर. क्षेत्रबेट ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. यात एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात येते. क्षेत्रबेटीमुळे त्या ठिकाणची सामाजिक भौगोलिक परिस्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी मिळते. मानव आणि पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रबेटी उपयुक्त ठरतात. क्षेत्रबेटीचा विषय, ठिकाण व कालावधी यानुसार क्षेत्रबेटीचे नियोजन करणे आवश्यक असते. विषय गणित. प्रश्न पहिला. अ. रिकाम्या जागा भरा. 1. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोन परस्परांचे टिंबटिंब कोन आहेत असे म्हणतात. उत्तर आहे कोटी. 2. 9चा तिसरा घात गुणिले 9चा दुसरा घात बरोबर 9चा कितवा घात? तो उत्तर आहे 9चा 5वा घात. 3. पायथागोरस सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोणात चौकटीचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. उत्तर आहे कर्णवर्ग. 4. पाय बरोबर वर्तुळाचा परिघ भागिले वर्तुळाचा व्यास. 5. 5चा 5वा घात कंस पूर्ण ऋण तिसरा घात. तो उत्तर आहे 5चा ऋण 15वा घात. प्रश्न दुसरा. कोणतेही 4 उदाहरणे सोडवा. 1. खालील पदावली सोडवा. 50 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24. तर या ठिकाणी गुणिलेवर भागिले शेजारी आलेले आहेत, तर डावीकडील क्रिया प्रथम करायची. तर 50 गुणिले 5 250 भागिले 2 अधिक 24 तसेच लिहून घेतले. तर भागिले व बेरजेमध्ये आपल्याला प्रथम क्रिया भागाकाराची क्रिया करायची आहे. तर 250 भागिले 2 उत्तर आले 125 अधिक 24 आपण तसेच लिहून घेऊया. तर 125 अधिक 24 केले असता बेरीज येते 149. 2. गुणाकार करा. 15xy गुणिले 3x वर्ग y. तर मांडणी करूया. तर प्रथम आपण अंक शेजारी लिहून घेऊया. तर 15 गुणिले 3 गुणिले x वर्ग गुणिले y गुणिले y. सारखी पद्धत जवळ घेतलेली आहेत. तर 15 गुणिले 3 45 xचा पहिला घात गुणिले xचा दुसरा घात. तर xचा तिसरा घात गुणिले yचा वर्ग. 3. सोडवा. 1. ऋण 5 गुणिले ऋण 3 उत्तर येते धन 15. 2. ऋण 6 भागिले 3 उत्तर येते ऋण 2. 4. 3 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ काढा. तर बाजू आहे 3 सेंटीमीटर. तर सूत्र आहे घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. बाजू आहे 3चा घन. तो 3चा घनचा उत्तर येते 27 घन सेंटीमीटर. 5. सोडवा. 5 भागिले 5/8. तर 5 भागिले 5/8. 5 इथे आपण गुणाकार व्यस्त करणार आहोत. तर 5 गुणिले 8/5 गुणाकार व्यस्त म्हणजे खालचा अंक वरती वरचा अंक खाली लिहायचा. तर 5ने 5ला भाग गेलेला आहे. उत्तर आलेलं आहे 8. प्रश्न तिसरा. कोणतेही 3 उदाहरणे सोडवा. 1. 3/8 व 7/8 या दोन संख्यांच्या दरम्यान असलेल्या 3 संख्या लिहा. तर 3/8 व 7/8च्या दरम्यानच्या संख्या आहेत 4/8, 5/8 व 6/8. 2. 5 किलोग्रॅम साखर 125 रुपयांना तर 3 किलोग्रॅम साखरेची किंमत काढा.
5 किलोग्रॅम साखर 125 रुपये आहे, तर 1 किलोग्रॅम साखरेची किंमत काढण्यासाठी 125ला 5ने भागावं लागेल. उत्तर येते 25 रुपये. तर 1 किलोग्रॅम साखरेची किंमत आहे 25 रुपये. तर आता आपण 1 किलोग्रॅम साखरेवरून 3 किलोग्रॅम साखरेची किंमत काढायची आहे. यासाठी 3 गुणिले 25 क्रिया करावी लागेल. तर गुणाकार येतो 75 रुपये. तर 3 किलोग्रॅम साखरेची किंमत 75 रुपये आहे. विस्तार करा. 3x अधिक 5y चा वर्ग. या ठिकाणी आपल्याला बैजिक राशीचा विस्तार करायचा आहे. तर प्रथम आपण सूत्र पाहूया. a अधिक b चा वर्ग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3x चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद म्हणजे 3x गुणिले दुसरे पद म्हणजेच 5y अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 5y चा वर्ग. तर या ठिकाणी 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग अधिक अंक पहा 2 गुणिले 3 गुणिले 5 उत्तर येते 30xy अधिक 5चा वर्ग येतो 25 व y चा वर्ग येतो y वर्ग. 4. कोविड बाधितांची 5 दिवसाची संख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे. त्यावरून 5 दिवसांच्या कोविड बाधितांच्या संख्येची सरासरी काढा. तर जे दिलेले प्राप्तांक आहेत म्हणजे संख्या आहेत ते 132, 135, 131, 134 व 138 या संख्या किती आहेत म्हणजे प्राप्तांकाची संख्या आहे 5. सूत्र पहा. सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. तर बेरीज केली असता उत्तर येते 670 भागिले 5. तर 670ला 5ने भागले असता उत्तर येते 134. म्हणून 5 दिवसांच्या कोविड बाधितांच्या संख्येची सरासरी 134 आहे. प्रश्न 4. कोणतेही 2 उदाहरणे सोडवा. 1. 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 90 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी इथे 90 दिलेला आहे व 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. तर सूत्र पहा. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. तर लसावी आहे 90 व मसावी आहे 2, तर गुणाकार येतो 180. तर 2 क्रमागत समसंख्यांचा गुणाकार 180 येणाऱ्या आपल्याला समसंख्या शोधायच्या आहेत. तर त्यासाठी आपण 180चे विभाजक लिहिले आहेत. तर विभाजक व्यवस्थितरित्या लिहायचे आहे. तर विभाजक लिहिताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीपासून आपण विभाजक लहान विभाजकापासून सुरुवात करतो. तर जिथे जोडी मिळते तिथे उदाहरणार्थ 15 गुणिले 12 गुणिले 15 व 15 गुणिले 12 180 येतो. तर इथे तुम्ही 10 गुणिले 18, 9 गुणिले 20 अशा प्रकारे जोड्या तुम्ही मिळवू शकता. तर तुम्ही जोड्या पाहू शकता ज्या आहेत ते दिलेले आहेत. तर या जोड्यांमध्ये एक गोष्ट लक्षात येते की कोणत्याही 2 क्रमागत समसंख्या या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे तुम्हाला 290, 360 अशा मिळतील पण क्रमागत संख्या मिळणार नाहीत. म्हणजेच की गुणाकार 180 येणाऱ्या 2 क्रमागत समसंख्या इथे मिळत नाहीत. म्हणून लसावी 90 येणाऱ्या 2 क्रमागत समसंख्या इथे मिळणार नाहीत. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नामध्ये कदाचित संख्या चुकलेली असू शकते. उदाहरणार्थ जी 90 आहे तिथे इतर कोणती संख्या हवी होती. तर या ठिकाणी हा गणित सोडवण्याचा उद्दिष्ट हाच आहे की तुम्हाला अशा प्रकारचे गणित आले तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. तर कदाचित तुम्हाला या ठिकाणी तुमचे शिक्षक इथे प्रश्नामध्ये संख्या बदलून देऊ शकतात. तर इथे एखादी संख्या बदलून आपण एखादा गणित सोडवून पाहूया. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या ठिकाणी आपण 90 ऐवजी 180 ही संख्या घेऊन हेच गणित आपण पुन्हा सोडवूया. तर 2 क्रमागत समसंख्यांची लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर इथे लसावी 180 दिला आहे व मसावी 2 असतो. तो सूत्र मांडून या ठिकाणी आपण गुणाकार केलेला आहे 180 गुणिले 2, तर उत्तर येतो 360. तर या ठिकाणी 2 क्रमागत समसंख्यांचा गुणाकार आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी आपण क्रमागत समसंख्या पाहणार आहोत. तर प्रथम आपण 360चे विभाजक इथे लिहून घेऊया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे मधली जोडी शोधायची म्हणजे सर्व विभाजक आपल्याला मिळतील, कुठलेच विभाजक राहणार नाहीत. तुमच्या लक्षात येईल की इथे आपण जोड्या लिहिलेल्या आहेत. तर या जोड्यांमध्ये सगळ्यात शेवटची जी जोडी आहे 18, 20 पाहू शकता की या 2 क्रमागत समसंख्या आहेत आणि याचा गुणाकारसुद्धा 360 येतो आहे. म्हणजे 360 गुणाकार येणाऱ्या ज्या 2 क्रमागत समसंख्या आहेत त्या आहेत 18 व 20. म्हणजेच लसावी 180 येणाऱ्या 2 क्रमागत समसंख्या आहेत 18 व 20. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे
गणित सोडवण्याचा उद्दिष्ट हाच की तुम्हाला अशा प्रकारचे जर गणित आले तुम्हाला ते सोडवता आले पाहिजेत. 2. सुभाषचे वय सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे. तर सुभाष व सानियाचे वय काढा. तर या ठिकाणी प्रथम आपण सानियाच्या वयापेक्षा या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं वय समजून घेणे हे महत्त्वाचं आहे. एक्स मानणे महत्त्वाचं आहे. तर इथे आपण कोणाचं मानायचं, जिथे पेक्षा हा शब्द जोडून आलेला आहे त्याचं वय आपण एक्स धरू. तर या ठिकाणी सानियाच्या वयापेक्षा म्हणजे सानियाचं वय आपण एक्स वर्ष मानलेलं आहे. आता सुभाषचे वय काढायचे आहे. तर दिलेली जी अट आहे की सुभाषचे वय सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. आता ही अट दिलेली आहे. तर या ठिकाणी जे सुभाषचे वय आहे ते सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. जास्त आहे म्हटल्यावर आपल्याला इथे सानियाच्या वयामध्ये आपल्याला +3 करावे लागतील. तर जे सुभाषचे वय आहे ते आहे x + 3 वर्षे, कारण इथे सुभाषचं वय हे सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे म्हणून इथे +3 मिळवले. तर जी दिलेली अट आहे की या दोघांच्या वयाची जी बेरीज आहे ती 33 वर्ष आहे. तर दिलेल्या अटीनुसार आपण समीकरणाची मांडणी करणार आहोत. तर सानियाचे वय आहे x व सुभाषचे वय आहे x + 3. या दोघांच्या वयांची बेरीज 33 येते. तर x + x 2x + 3 बरोबर 33. तर 2x आता +3 आहेत ते आपण उजवीकडे गेल्यावरती वजाबाकीची क्रिया होईल. तर 2x बरोबर 33 - 3 उत्तर येते 2x बरोबर 30. तर 2 गुणिले आहेत ते उजवीकडे गेल्यावर भागिले होतील म्हणून x बरोबर 30/2 उत्तर येते 15. तर x बरोबर 15 ही किंमत मिळाली आहे. तर आता आपल्याला सुभाष व सानियाचे वय काढायचे आहे. तर सानियाचे जे वय आहे ते आपण सुरुवातीलाच x वर्ष मानलेले आहे म्हणजेच सानियाचे वय 15 वर्षे आहे. म्हणजे सुभाषचे वय आहे ते सानियाच्या वयापेक्षा 3 वर्ष जास्त आहे. सुभाषचे वय बरोबर x + 3. तर या ठिकाणी आपण x ची किंमत 15 ठेवूया. 15 + 3 बरोबर 18 वर्षे. तर अशा रीतीने सुभाषचे व सानियाचे वय या ठिकाणी आपण काढलेले आहे. 3. एका आयताचे क्षेत्रफळ 120 चौरस सेंटीमीटर आहे व आयताची लांबी 15 सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती काढा. तर आयताचे क्षेत्रफळ 120 चौरस सेंटीमीटर दिले आहे, लांबी 15 सेंटीमीटर दिली आहे. तर प्रथम आपण क्षेत्रफळ व लांबीवरून रुंदी काढणार आहोत. तर आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर आपण क्षेत्रफळाच्या खाली क्षेत्रफळ दिलेले आहे ते लिहूया. 120 बरोबर लांबी 15 आहे, 15 गुणिले रुंदी आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी 15 गुणिले आहेत ते डावीकडे गेल्यावर भागिले होतील आणि 120/15 बरोबर रुंदी 15 × 1 = 15, 15 × 8 = 120. तर रुंदी 8 सेंटीमीटर मिळालेली आहे. तर या ठिकाणी आपण रुंदी काढलेली आहे 8 सेंटीमीटर. आता लांबी व रुंदीच्या साहाय्याने आपण आयताची परिमिती काढणार आहोत. तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. दोन कंसात लांबी अधिक रुंदी. तर या ठिकाणी आपण 2 कंसात लांबी आहे 15 अधिक रुंदी आहे 8. तर 2 गुणिले 15 अधिक 8 उत्तर येते 23. 23 × 2 = 46 सेंटीमीटर परिमिती मिळाली आहे. तर असेच आमचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील.
थँक्यू.